अतिरिक्त कामगारांमुळे कारखान्यावर 12 कोटीचा भार, अथर्व प्रशासन प्रतिनिधी गणेश फाटक यांची प्रतिक्रिया. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व संचलित दौलत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी कालपासून थकीत वेतन आणि हंगामी कामगारांना कायम करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचा मार्ग स्वीकारला असून चंदगड तालुका साखर कामगार युनियन CITUच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यासाठी अथर्व प्रशासनाला कामगारांच्या मागण्यांसंदर्भात विचारले असता अथर्व प्रशासनाचे प्रतिनिधी गणेश फाटक पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, गाळप क्षमतेनुसार कामगारांची गरज असते. कारखान्यात 250 कामगारांची गरज असताना 550 कामगार हे अतिरिक्त परमनंट आहेत. यामुळे कारखान्यावर 12 कोटीचा अतिरिक्त भार पडलेला आहे. अतिरिक्त कामगारांचा भार कारखाना सोसू शकत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आकृतीबंधानुसार कामगार घेण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले. पाहूया ते पुढे काय सांगतात. सध्या दौलत अथर्वच्या कामगारांचा तहसीलदार कार्यालयासमोर संप सुरू आहे. या संपामध्ये काही प्रमुख मागण्या आहेत. पगारवाढ आहे किंवा हंगामी कामगारांना कायमस्वरूपी करून घ्या, अशा काही मागण्या आहेत. त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? नमस्कार, मी गणेश फाटक, अथर्व दौलतचा एक प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी म्हणून आज तुमच्यासमोर बोलतोय. खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेला हा कारखाना अतिशय उत्तमरित्या गळीत हंगाम झालेला आहे आणि अचानक कामगारांनी पुकारलेले संप आणि त्यांच्या मागण्या ह्यामध्ये समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला. ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की कारखान्याच्या बद्दल आम्हाला जी भीती वाटत होती की कारखाना बंद पाडायचं षडयंत्र सुरू आहे का, तर ते आता आम्हाला त्याची खात्री झाली की हे त्याच दृष्टिकोनातून उचललेलं पाऊल आहे. कामगारांची डोकी भडकवून त्यांना कारखान्याच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात उभं करून आमचे चेअरमन श्री मानसीराव खोराटे यांना बदनाम करायचं कामकाज हे सुरू आहे. मित्रहो, तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की 28/10/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली. कामगार प्रतिनिधी असतील आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठक झाली. त्यामध्ये 9 मागण्या त्यांनी मागण्या ठेवल्या होत्या. त्या आम्ही सर्व मान्य केल्या आणि त्या मागण्यानुसार पुढील वाटचाल करायचे निर्देश हे जिल्हाधिकारी साहेबांनी दिल्यानंतर तीच बैठक तालुक्याचे आमदार श्री शिवाजीराव पाटील साहेब यांच्याकडे झाली आणि त्यामध्ये कंपनीनं त्या मागण्यामध्ये एक पाऊल पुढं टाकून त्या मागण्या मान्य केल्या आणि वाढीव जो पगार आहे तो 4 टप्प्यामध्ये आणि महागाई भत्ता आणि त्यांचं काही रिटेन्शन हे सगळं मान्य केलं. आणि त्यावेळेला त्या सर्वांच्यामध्ये एक ठरलं की हा पुन्हा पुन्हा वाद नको, यासाठी आपण करार करूया आणि दोघांना हा करार बंधनकारक राहील आणि त्या अटी आणि शर्तीनुसारच करार होता. हा काही कारखान्याच्याच बाजूने करार होता असा नाही जो गैरसमज पसरवला जातोय. आणि त्यानुसार करार झाल्यानंतर पगारवाढ द्यायची होती, काही जे द्यायचं होतं, मात्र कारखान्याने त्याचा विचार केला नाही. तर कामगारांना करार व्हायच्या अगोदर त्या महागाई भत्ता आणि त्यांचं काय जे पगारवाढ सगळं दिलं आणि त्यानंतर करार करताना हा टाळाटाळ सुरू झाला आणि इथूनच राजकारण सुरू झालं. मित्र, आज जो समाजामध्ये एक संभ्रम पसरवला जातो की कामगारांचा पगार थांबवलेला आहे, कुणाचाही पगार थांबवलेला नाही. ज्या वेळेला आम्ही वाढीव पगार आणि महागाई भत्ता लागू केल्यानंतर हा पगार जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला आणि त्याच्यावर ह्या सर्व प्रतिनिधींच्या सह्या आहेत की त्यांना हा पगार आणि महागाई भत्ता मान्य आहे. तुम्ही पाहू शकता याच्यावर त्यांच्या सह्या आहेत सर्व. ह्या काय आम्ही केलेल्या सह्या नाही, ह्या त्यांनी मान्य केल्या. पगारही घेतला, 2 महिन्याचा पगारही त्यांना आम्ही अदा केला आणि त्यानंतर जेव्हा करार करायची जेव्हा वेळ आली त्यावेळेला मात्र त्यांनी टाळाटाळ केला. त्यावेळेला नोव्हेंबर-डिसेंबरचा त्यांनी पगार घेतला, पगार स्लिपा पण घेतल्या आणि हा टाळाटाळ केला. आणि त्यानंतर मग हंगामी कामगारांचा विषय असेल आणि हे सगळे विषय घेऊन ते आंदोलनात बसले. मोर्चा काढला. जो काय त्यांना अधिकार आहे त्या अधिकाराचा त्यांनी वापर करतात. त्यांनी तो संविधानिक पद्धतीनं करावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी करू नये असं नाही, मात्र त्यांनी जे काय आता 2 दिवसाच्या काय घटना घडत आहेत त्यावर ते स्पष्ट आहे की ह्याच्या पाठीमागे फार मोठं राजकारण आहे. जे कामगार ह्याच्यामध्ये पगार दिलेला नाही असं नाही, जवळजवळ 230-40 जणांना पगार दिलेला आहे. त्यांना ज्यांना ही भूमिका पटली पगारवाढ आणि महागाई भत्ता त्यांनी आपले पगार घेतलेले आहेत. मात्र त्या प्रामाणिक कामगारांना हे लोक आता फोन करून धमक्या देत आहेत, घरातून काढून मारू म्हणतायत. आज कॉलनीमधलं पाणी बंद केलंय, अध्यक्षांनी फोन करून सांगितलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आमच्याकडे पुरावा पण आहे की ते पाणी बंद करा. त्याच्यानंतर
सुरक्षा रक्षक सुद्धा आलेले नाहीत. म्हणजे एवढा मोठा कारखाना, उद्या काहीतरी घटना घडली, राम भरोसे हा कारखाना ठेवायचा का? त्यामुळे फार मोठं षडयंत्र ह्या कारखान्यामध्ये चालू आहे आणि कारखाना प्रशासनाला बदनाम करणं ह्याच्या पलीकडे दुसरं काही चाललेलं नाही, हे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकाल की काय पुढे मार्ग काय निघणार यातून काय करावं सर? हे बघा, ज्या प्रशासनानं, ज्या कलेक्टर साहेबांना आम्हाला सूचना केल्या त्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहे. त्यांना जर ते मान्य नसेल, ते परवा म्हणत होते की आम्ही कोर्टात जाऊ, जर त्यांना जायचं असेल कोर्टात त्यांनी जावं. न्यायालय आम्हाला जो आदेश देईल तो आम्ही पाळायला सक्षम पण आहोत आणि तो पाळणार आहोत. मध्यंतरी काळात चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीने काही गोष्टी घडल्या होत्या. त्याची पूर्तता आपल्या प्रशासनामार्फत झाली का? हो, त्याच बैठकीचा खरा मुद्दा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी जबाबदारीने ही बैठक घेतली आणि त्यात त्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीनंच आम्ही ह्या पगारवाढ आणि महागाई भत्ता दिलेला आहे ना. त्याच्यानंतर हे त्यांच्याकडे आता पुन्हा आणि त्यांच्याकडे हे जातील असं आम्हाला वाटत होतं. मात्र ह्यांना एक राजकीय काही शक्तीने यांना थांबवलेलं आहे. हे थांबवायचं नाही, कुणाला हे पेटवायचं आहे. समाजात एक वेगळ्या पद्धतीनं समाजाला सुचवायचं आहे की पगारवाढ थांबवून उपासमारीची वेळ आणली, हे आणले, काही नाही. सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे आणि प्रामाणिक कामगार हे कामावर हजर आहे. दौलत अथर्व कारखान्याचे कामगार कालपासून हंगामी कामगारांना परमनंट करा आणि पगार द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हे बघा, ह्या कारखान्याच्या गाळप क्षमतेनुसारच कामगारांची गरज असते. त्यामध्ये जवळजवळ ह्या गाळप क्षमतेप्रमाणे 250 कामगार, परमनंट कामगारांची गरज असताना ह्या कारखान्यामध्ये 550 कामगार हे अतिरिक्त कामगार इथे परमनंट आहेत. आज कारखान्याला जवळजवळ 12 कोटीचा अतिरिक्त भार पडलेला आहे, वाढीव पगार आणि ह्या सगळ्या. ज्या वेळेला हाच कळीचा मुद्दा आहे साहेब, ह्या मुद्द्यावरती उपोषणाला बसता येत नाही म्हणून त्यांनी हे पगारवाढीचा मुद्दा पुढे केलाय. तर त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनी स्पष्टच आदेश दिलेले आहे की आकृती बंधानुसारच तुम्ही कामगार घ्या. अतिरिक्त कामगारांच्यावर तुम्ही काही निर्णय घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. त्यावेळेला आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं की आमच्याकडे अतिरिक्त कामगार आहेत, अतिरिक्त भार, आता कॅपॅसिटी एवढी कामगार कारखाना सोसायची आता तेवढी ताकद नाही, त्यामुळे हे कामगार आम्ही घेऊ शकत नाही. आणि कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत की आकृती बंधानुसार आम्ही कायद्यानुसार चाललोय. कलेक्टर साहेबांच्या आदेशाचं फॉलोअप आम्ही प्रशासन घेत आहे.